तुमचं वेगळं आहे. खरं हीच. आणि हे करू नये अशा मताचे आपण नाही ना. आपण सगळे त्याचे सगळे आश्रमग्रस्त आश्रमावर चालू आहे ना. पण खरं हीच जे मला कळत नाही. हीच हीच फक्त संतांना कळत नाही. आता ज्यांच्या इथं हा कार्यक्रम आहे हे महाराज त्यांच्या सासऱ्यांना दादा म्हणले होते. तो जर माळ घातली म्हणले तुला 1 तोळ्याची अंगठी माझी पोशाख करील. कशा करता एवढा कळवळा असतो? एवढा कळवळा कशा करता? घर घालून सत्यनारायण कोणा सांगितलंय का? संत करतात. जाळून या केलं तिने ते बैसलो बोले तैसा चाले त्याची पाऊले. बोलणं वेगळं. याला काडी लावून पंढरपूरला जायचं सांगायला किती बरं वाटतंय. वैराग्य सांगणं सोपं आहे. प्रत्यक्ष ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतो ना. गंगागिरी महाराजांचं वैराग्य सांगायला किती बरं वाटतं आपल्याला, ऐकायला किती बरं वाटतं. पण ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतो त्यावेळेस वैराग्य सांगणं सोपं आहे. एका रंजले गांजले त्याशी साधू संतांचे लक्षणं सांगितले. साधूला हीच सांगण्याकरताच आलेले असतात साधू. काहीच काम नसतं दुसरं. हेची करणे आम्हा काम ही जे वाढवावे. साधूचं येण्याचं काय प्रयोजन आहे बरं? स्वतःचं काही काम असतं का? मूळचे आम्ही वैकुंठ आलो याची कारण बोलिले जे सात वाढावया सुख. आपल्याला सुख देण्याकरता येतात ते फक्त भक्ती. वाढवया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव वाढावया सुख. आपल्याला सुख देण्याकरता संत येतात. ही खरं हीच आपलं. म्हणजे आम्ही तर सुखी आहे. हे सुख नाही. हे सुख विषयाचे समसुख वेगळाची. ही सुख म्हणजे अशी एखादा माणूस सुजला म्हणजे तो काय तब्येत सुधारली नाही. तसं सुखी आहे. आले आता सुखी आहे तर उद्या लगेच दुःख आहे. हे सुख टिकणारं सुख नाही. हे शाश्वत सुख नाही. हे सत्य सुख नाही. आपल्याला प्रपंचामध्ये मिळणारं सुख हे जसं वीज चमकती किंवा हे काळजी चमकतात त्याच्या लाईटनं काही आपल्याला काही करता येईल का? नाही ना. ग्रंथ वाचता येईल का? तसं हे सुख टेम्पररी सुख म्हणायचे. शाश्वत सुख फक्त भगवंताजवळ आहे. नवे नवे तोच सुखरूपी. सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोना. त्यांनी सांगितलं, माऊलींना सांगितलं, अजून कोणातरी सांगितलं, असं सगळ्यांनी सांगितलं का खरं सुख, शाश्वत सुख, अविनाशी सुख फक्त भगवंताजवळ आहे. आणि हे सुख आपल्याला प्राप्त करून देण्याकरता संतांचं नियोजन. त्याच्याकरता अवतार आहे. इथे येऊन का त्यांना का सुख आहे का? माऊलीचं चरित्र पहा, महाराजांचं चरित्र पहा, नवीन सगळ्या संतांचं चरित्र पहा. कोणत्या संताला सोडलंय त्या समाजाना? सोडलं झालं. देवादिकांना नाही सोडलं तर संत कुठं राहिले? सीता मातेला सोडलं नाही, रामाला सोडलं नाही. सोडलं कोणला? सोडलं. इथे येऊन का सुख आहे का? आता माऊलीची ते मालिका याच्यात थोडी पाहिली.
काय बनवलंय महाराज नाही का? काय प्रसंग त्यांच्यावरती सिद्ध भेटावर महाराज मधु करील येऊन का सुखे का. आणि जो दुःख देतो त्याच्याकरता प्रार्थना. जे खळांची व्यंकटी कुठं साधूचं अंतकरण, कुठं आपलं अंतकरण. हीच फक्त साधूला कळतं. तेवढं सुख देण्याकरता संत येतात. अवतार तुम्हा आपल्यासारखी याच्यामध्ये विषय एवढी भरले जी कोण करील. धुलीच्या रानात सापडलेले मंडळी सापडले तर सापडले, साधूच्या तडाख्यात तर सापडले. तर अन्यथा आपले किती जन्म व्हायला जातील, किती येर झाला गणित नाही का जातारा. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात धन्य कोणाला नाही, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, परमार्थाच्या ठिकाणी जागा आहे, भगवंत प्राप्ती करता जो जागा आहे त्याला महाराज धन्य देतात. आपुल्या हिता जो असे धन्य माता पिता तया. अशा कुळामध्ये एखादा मुलगा जर असा एक नंबर आला ना, त्याच्या आई बापाला बी टीव्हीवर केले की त्यांच्या मुलं कधी घेतात. आता त्यांच्या काल घ्यायला पाहिजे बरं. तर तिने काय केलं त्यांना माहिती. हा मुलगा पहिला आलाय, अख्ख्या महाराष्ट्रात तिचे फोटो अख्खे त्याचे सत्कार चालले, पण कोणामुळे येते. हो आई वडिलांना. धन्यता माता पित्यांना. अशा कुळामध्ये जी कोणी जन्माला येत असते त्याचा हरिक वाटतो असं महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात कोळी कन्या. कन्या अगोदर का घेतली त्याचं दुसरं एक कारण आहे. ती दोन्ही कुळाचा उद्धार करते ना. आई वडिलांच्या कुळाचा उद्धार करते आणि लग्न झाल्यानंतर त्या कुळाचा उद्धार करते. तिच्या हाती पाळण्याची काय भारी भारी अशी म्हणी सुद्धा किती भारी होत्या. स्वामी तिन्ही जगाचा आई विना. आणि खरं परमार्थ टिकवला असं तिने टिकवला बरं. खरा परमार्थ त्यांनी टिकवलेला. संस्कार जर टिकवले असतं आपल्या माता भगिनींनी सगळं, त्यांच्यामुळे सगळं पावित्र्य हो आपलं काय. किती सोपं. कोणत्या एखाद्या मातेला असं काही आहे का व्यसन तंबाखू वगैरे. आपलं कसं आहे, कोणा धर्म टिकवला हा, कोणा संस्कृती टिकवली. छत्रपती कसे तसे होतील हो. दोन्ही कुळाचा उद्धार, दोन्ही कुळाचा उद्धार करते. मीराबाई सारखी जर एखादी अशी संत कान्होपात्रा, जनाबाई, मीराबाई, आपल्या शिवरच्या संत बहिणाबाई, असं जर एखादे मीरा कोणत्या कुळामध्ये आला तर दोन्ही पक्ष पाही उद्धार. दोन्ही कुळाचा उद्धार करण्याचं किती नियोजन कसं आहे परमार्थाचं. पहा ना, एखाद्याला समजा मुलगा नाही म्हणजे मग त्याचा उद्धाराचं काय होईल. नियोजन पहा ना कसं आहे आपल्या शास्त्राचं. ठीक आहे. म्हणून अगोदर कोळी कन्याचा अगोदर नंबर आहे. कोळी कन्या पुत्र होती जे अगोदर माता. बऱ्याच ठिकाणी पहा इथं जे असं नाही
सकल तीर्थाचे अधुरे जे का तिथं सुद्धा माऊलीनं माताच अगोदर म्हणलंय. म्हणजे सगळ्या संतांचं पहा अगोदर धन्यता कोणाला आहे? आईलाच. मुली कन्या आणि मुलीचं जे प्रेम असतं ना ते बाप झाल्याशिवाय कळत नाही. मुलगीचं लग्न व्हावं आणि मुलगी वाट लावावा कसा बाप असू द्या कसा असू द्या. आता ते नाव काढलं तरी लगेच हे होतं अंगावर काटा येतो महाराज. कसाय बाप असू द्या आणि मुलगी वाट लावायच्या टायमाला त्याच्याकडे चांगलं पाहिजे. कसाय असू द्या तू. असं इतिहासच घडला नसेल का तो रडला नसेल मुलगी वाट लावताना. तर तिथं प्रेम निरपेक्ष आहे. बाकीच्यांचं प्रेम वेगळं आणि मुलीचं प्रेम हे निरपेक्ष प्रेम आहे. प्रेम फार शुद्ध असतं त्या प्रेमामध्ये. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे त्याचा हरिक देवाला आनंद होतो. देवाला कुळामध्ये जर असे हिरे जन्माला आले कारण संत बीज पलटे नाही जुग गए अनंत. एक महात्मा अवताराला अख्खा महाराष्ट्र भजन करतो. काय खेळले ते बाबा तमाशात होते. शंकरबाबा बाबांची गावची तुकाराम बाबा खेळले ती तमाशात होती पूर्वी. चरित्र पहा बाबांचं. त्याला आवाज भगवंताना असा दिला होता ना. असा आवाज होता त्यांना. ईश्वराची देणगी होती. तुकाराम बाबा खेडलेकर म्हणून ते तमाशात काम करत होते. पण एकदा तिथं फुलतंब्याला घडलेला प्रसंग आहे तो. फुलतंब्याला आले होते तिथं पूर्वी तमाशे वगैरे नाही असायचं. काळ बराच जुना काळ आहे. त्यावेळेस बाबांचं कीर्तन तिथं होतं. ते तिथं आले होते. त्याला चाल म्हणायला लागली. चाल म्हणले खेडलेचे बाबा. तिथं फार मोठा संस्थाने असत गेले असतील बहुतेक मंडळी. कारण आमची बहीण आहे तिथं आत्याची तिथं 2-3 पिढ्या संबंध असल्यामुळे आमचं काय नंतर शंकरपार महाराज त्यांचं गाव असल्यामुळे काय नक्कीच झालं. मग ते चाल म्हणले तिथं कीर्तनामध्ये. बाबांनी पाहिलं कोण पोरगा म्हणले. कीर्तन संपल्यानंतर म्हणले हा तमाशात काम करतो म्हणले. महापुरुषाची शक्ती महाराज. बाबांनी त्याला जवळ घेतलं. म्हणजे बाबा तू का असं करतो. माझी परिस्थिती तशी म्हणले वडील आजारी असतात मला पर्याय नाही म्हणले त्याच्याशिवाय. आणि व्यवहारिक सत्यामध्ये त्याच्याशिवाय काहीच चालत नाही. गणमाळकरी वारकरी पण पिकाला पैसे नसले कंडक्टर म्हणत तुला फुकाट नेतो. सगळं इतिहास सांगितलं. म्हणजे तुझ्या योगक्षेमाची सगळी जबाबदारी घेतो. आजपासून तमाशा बंद म्हणले तर भजन करायचं म्हणले. महाराज तिथंच त्यांनी पाय धरले. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे किती मोठी परंपरा आहे त्या खेडल्याला. एक महात्मा तयार झाला. एक महात्मा संत बीज पलटे नाही युग गए अनंत हर युग में अवतार धरे फिर संतन के संत विठ्ठला. असा सात्विक शब्द वापरलाय तिथं. सात्विक तुका म्हणे ऐका सत्वाचे हे रजोगुण तमोगुण परमार्थात चालतच नाही. म्हणून वाद्य सुद्धा सात्विक. बाकीच्या ठिकाणी वाद्य बाकीच्या ठिकाणी लोक नाचतात. तर सात्विकता आहे का तिथं. हे सगळं सात्विक आहे. लावणिया मृदंग श्रुती टाळ घोष का बरं.
सात्विक, परमार्थ हा सात्विक. शुद्ध सत्वगुणात जर गेलं ना, शुद्ध सत्वगुणात गेलं तर ज्ञान आहे आणि तर खरा आनंद आहे. रजोगुणातला आनंद, तमोगुणातला आनंद परमार्थात नाही. पुढी कन्या पुत्र होती जे, आणि मग सत्वगुणात जायचं कसं? सेवा करायची. सेवेना तमोगुणाचा नाश होतो. काही काहींना तमोगुणी अवस्था होता, तुम्ही बघितले असतील, आणि ते मोठ्यानं किरकळाचे. असं वाटतं काय होत असतं यांना, इतकं मोठ्यानं काय अर्थ? आमचंच उदाहरण, बाकीचे कायला. हळूहळू ते तमोगुणातलं रजोगुणात येतं आणि रजोगुणातलं हळूहळू सत्वगुणात येत असते. प्रकृतीचा दोष, आपला काय दोष आहे त्याच्यामध्ये? भगवंतानं प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. प्रकृती तशी आहे ना आपली तमोगुणी, आणि मग याला प्रक्रिया आहे. भगवंताच्या सेवेना, भजनांना, निष्काम सेवेना, साधू संतांच्या सेवेना हळूहळू ते तमोगुणातून रजोगुणात येतोय, रजोगुणातून सत्वगुणात येतोय. सत्वगुणात आलं का त्याला भेवच नाही. मग विषय येतो त्यांचा आधार आहे. नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद भक्त ऐसे जाणार. ते सत्वगुणात एकदा आलं मग भगवंताला आवडतं. तसं नाही आवडत, ते पिकले शिवकच काय आवडत. पिकले या शेंडे पैसे आम्हा केले. थोडं पहा ना ती प्रक्रिया किती भारी आहे, अवघी आनंदाची. तसे हेच शेंदाडे, दुसरं कोणतंच नाही, हेच शेंदाडे. ते पिकलं पाहिजे महाराज. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, मग त्याचा हरिक वाटे. असं जे कोणी असतील अजून काय काय करतात म्हणजे अभंगाच्या तृतीय चरणात. गीता भागवत गीता भागवत करीती गीता. 2 ग्रंथ ज्ञान ग्रंथ आहे. ह्या ग्रंथांना श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता एवढं 2 ग्रंथाला म्हटलं जातं. बाकीच्या ग्रंथाला म्हटलं जातं का? का बरं? मुख्य आपण गीता हा प्रश्न अर्जुन गीतालंकार नम ज्ञानेश्वरी
गीता ग्रंथ असा आहे महाराज, जे महाभारती नाही 9 अध्यायाचे शेवट पहा, एवढं 1.25 लाख भारत महाभारत याचा सार म्हणजे गीता आहे. कारण अर्जुन हा निमित्त आहे आणि ती गीता आली संस्कृत. आपण मोडके तोडके म्हणतो श्लोक, लय चुका होतात आपले ते. त्याला लहानपणापासूनच ते संस्कार लागतात, त्याला ती संथा घ्यावा लागते. संस्कृत म्हणजे ती कसं चाकुरीच. आता आपलं ठीक आहे बा, लेकराची ही भगवान समजून घेईन, मग लेकरू आहे नाही का, आईला कसं हाक मारलं तर आई म्हणत नाही बा असं सुरातच म्हणून चालतच म्हण. पण तसं संस्कृत मध्ये चूक चालत नाही. पण म्हणतो संस्कृत श्लोक नाही असं नाही. संस्कृत जर आपल्याला कळाली असते तर माऊलीला अवतार घेण्याचंच काही काम होतं ना. गीता जर खरी समजून घ्यायची असेल ना, गीता ज्ञानेश्वरीच वाचावं लागेल. तशी गीता कळणारच नाही. किती अभ्यास करा, किती हे करा, काही करा, गीतेवर किती पार शंकराचार्यापासून भाषांतर झालेली टिळक म्हणा सगळे घ्या, पण माऊली सारखं परत नाही. का बरं? भाष्यकाराचे वाचतच होतं म्हणा. कारण गीता सांगणारा वेगळा आहे आणि गीतेवर भाष्य करणारे वेगळे आहेत ना. शंकराचार्यांनी केलेलं आहे. गीतेवर इतक्या टीका आहे ना, आपल्याला माहिती सुद्धा नाही, आपल्याला नाव सुद्धा माहिती नाही. पण माऊली सारखी का झाली नाही? गीता कोणा सांगितली? भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा मोह नष्ट करण्याकरता पितांबरनी गीता सांगितली. बाकीचे भाष्यकार आहेत, ज्यांना सांगितली ते नाही ना. अवतार पांडुरंग माऊलीचा जन्म कधी आहे? कृष्णाचा जन्म कधी आहे? हा, एकाच याला आहे ना. म्हणजे माऊली म्हणजे कोण हे आपल्याला सांगायचंय. महाविष्णूचा संत अवतारात आले. अरे काय आहे, चक्र घेऊन आले असते तर मग ब्राह्मणाने त्रास दिला असता का? नाही ना. संत जशी परिस्थिती असेल तसा अवतारात भगवंताची येत असतो. म्हणजे आपला विषय गीता भागवत कसं जीवन जगावं याच्याकरता गीता, आणि भागवत कशा करता म्हणजे मरायला काय कसंही कसंही नाही मरायचं आपल्याला कसंही नाही मरायचं. आयुष्यभर भजन केले आपण महाराज, आयुष्यभर भगवंताची सेवा कसं जाते ना आपल्याला. महाराज म्हणली अट्टहास केला यासाठी केला होता हास शेवटचा
किती ग्रंथ आहे, काही ग्रंथांची नावं माहिती नाही आपल्याला. वेदांताचे ग्रंथ एखाद्या कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलं आपल्याला असं वाटतं ग्रंथ असं. आपण स्वतःला किती समजतो नाही का. पण 2च ग्रंथाचे नाव घेतले महाराजांनी, गीता भागवत तरीची. भागवताचं जर यथार्थ श्रवण केलं ना महाराज आजही, आता मोठं भागवत आपण नाही करू शकत, पण एकनाथी भागवत आपल्याकरता सोपं केलं. असं बारीक एकनाथी भागवत वाचावं आणि घरी वाचावा. फार 2 वर्ष लागू द्या, 5 वर्ष लागू द्या महाराज. जर असं अंतकरणापासून असं शांत नामस्मरण वाचलं ना, आपल्या अंतकरणात बदलच झाला पाहिजे महाराज. आपली मृत्यूची भीती गेली पाहिजे. मरण माझे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान आपलं काय स्वरूप आहे, नेमकं काय मरतंय काय जन्मत आहे. जे मरतंय ना हे शरीर आहे, ते आपलं स्वरूप नाहीये, साधन आहे. शरीर हे साधन आहे, पण आपलं स्वरूप आहे का नाही. शास्त्र म्हणत अमरा हा अमरा खरे की पहा न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. बऱ्याच ठिकाणी अभंगामध्ये मी वासुदेव आपलं स्वरूप कळतं भागवत ऐकल्यानंतर. परिस्थितीचं शरीर आहेत का आता. परिस्थितीचा उद्धार झाला म्हणजे नेमकं काय झालं. आता कोणी परिस्थिती आहे का. शरीर जातच असतं महाराज. तर ते कसं जात असतं. समाधी तरी घ्यावाच लागती. भगवंताला शरीरामध्ये जावंच लागलं ना. नाथबाबांना पाण्यामध्ये समाधी घ्यावाच लागली ना. येथे उरो नाही आले मग अमर होतो. म्हणजे काय होतं स्वरूपानं अमर होतो. गोपीचंदाची आई काय म्हणली त्याला काय म्हणते नाथ नवनाथ ग्रंथामध्ये गोपीचंदाची आई त्याला उपदेश करते ना. तिथे मालक गेलेले असतात आणि तो नेमका असा गादीवर बसलेला असतो. चक्रवर्ती राजा आहे तो. त्याला सांगते राजा तुझ्या लिंगरनाथाला शरण जाय म्हणले. अरे मला त्यानं अमर केलं म्हणले. मला आता मरणाची भीती नाही. मी कधीही शरीर सोडू शकते म्हणले. मला काय वैकुंठाला जायचं. देहात असतानाच मी मुक्त झाले म्हणले. ओव्या पहा काय भारी उपदेश. एका मातेचा आपल्या मुलाला उपदेश. ती संत माता आहे. सगळी अनुकूलता. आपण प्रतिकूलतेच घर सोडायला तयार झाली. त्या खरणी नदी गंगा तिथं कधी दुष्काळच माहिती नाही त्यांना. वर्णन आहे त्या अनुकूलतेचं वर्णन आहे. या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व हे सुख सांडवणीया. एवढं सोडून सगळ्या ऐश्वर्याला लात मारून एकांतामध्ये भगवंताच्या चिंतना गेली. काय असेल म्हणले त्याच्यामध्ये नेमकं वैराग्य आहे महाराज. भगवंताच्या चिंतना जे ना ते कुठंच नाही महाराज. भगवंताच्या चिंतनामध्ये सुख आहे, ते आनंद आहे, ते अमर करतंय महाराज. अमर पुन्हा सारिके अविनाश करी लावी फुली लावी मना.
थोडासा वेळ लागत म्हणजे अमर होतं ते. अविनाश करी आपुली आईसे, तो अविनाशी आहे ना. सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि तापत्र विनाशाय कृष्णा नमः. काय करते गीता, काय करतं भागवत? अमर करतं, आपल्याला स्वरूपानं अमर करतं. परीक्षिती राजाला 7 दिवस जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली नव्हती. सगळं भागवत झाल्यावर शुकाचार्य म्हणले मी चाललो आता, मग काम झालं. 7 दिवस सांगितलं, आता चाललो म्हणले. पण तक्षक येणारे म्हटले तुला, कारण शाप आहे ना, ऋषीचा शाप आहे ना, तुला तक्षक दंश करणार म्हणले. म्हणजे शरीरानं जाणारच येणंच परीक्षिती सुद्धा. बरोबर आहे का नाही? आपला मुद्दा काय, भागवत काय सांगतंय? 7 दिवसामध्ये राजाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. गुरुवर्यांनी सांगितलं आता मी चाललो, माझं कार्य झालं. परंतु ठरल्या वेळी ठरल्या टायमिंगला तो तक्षक येणार, निघाला म्हणले तो आता, तुला तो दंश करणार म्हणले. तुझी भीती गेली का सांग, तुझी मरणाची भीती गेली का? त्यावेळेस त्या परीक्षितीच्या मुखातले उद्गारे म्हणले आता तक्षक येणार, डसणार. तो कोणला डसणार म्हणले? आता शरीराला डसणार ना, आणि शरीराचं तादात्म्य तर सुटलं म्हणले. मरण माझे आता मी स्वरूपानं अमर झालो. माझं जे स्वरूप आहे नैनन चंदनती गीता तेच सांगते की दुसरं काय सांगते? आत्म्याला काही जाळीत आहे का? आता हे काय जाळीत मग? तुम जाळीत, तीळ नाही जाळीती. तुम्ही म्हणे ना सुम जळत पण तीळ जळत नाही. वासना जळती का? वासना जर जळली असती तर पुन्हा जन्माला आली असती का? अर्थात ती जर वासना जळू शकत नाही तर आत्म्याला जाळील का होती? आत्मा म्हणजे कृष्ण आहे. आत्मा म्हणजे कोण सांगितलं? आत्मा म्हणजेच राम आहे. अख्ख्या गीतेचं कळस म्हणजे 9 अध्याय आहे. पैसा हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाची आला, किम भ्रांताशी कामू विषयावरी आला. हा मोठमोठ्या विभूती महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या. दांडेकर मामा प्रत्येक कीर्तनात सांगायचे, प्रत्येक कीर्तनात एकदा महाराष्ट्रात जन्माला आले ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा म्हणले, आणि तुकोबरायांचा गाथा एकदा वाचा, एकदा पंढरीची वारी करा, एकदा आळंदीची वारी करा, मग खुशाल मारा म्हणले. तसं मरू नका म्हणले दांडेकर मामा. एक काळ महाराष्ट्रामध्ये ते जे म्हणून तेच घडत होतं. अख्खा महाराष्ट्राचा परमार्थ जोग महाराजांचे लाडके शिष्य दांडेकर मामा प्रत्येक कीर्तनामध्ये सांगायचे, बाबा हो महाराष्ट्रात जन्माला आले ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा, एकदा तुकोबरायाचा पंचम वेद म्हणले. हा तुकोपनिषद म्हणायची, ती गाथा नव्हती म्हणत, काय आदर होता त्यांना. आणि एकदा पंढरीची वारी करा आणि एकदा आळंदीची वारी, मग खुशाल मरा म्हणजे. मग काय अडचण, कारण मग मरतच नाही ना, स्वरूपानं तो अमर होतो ना. अमर आहा मरण माझे मरण गेले, हेच भागवत शिकवते. भागवत सर काय सांग म्हणून गीता भागवत करीती. आपण त्यांच्या पुढचे म्हणले, बाबा आम्हाला वाचता येत नाही गीता बिन, भागवत वाचता येत नाही. तुकोबर आपल्या पार सगळ्यांचं पितर देवलेले आहेत ना, त्याला माहिती होतं विचारणारे आपल्याला भेटणारच आहे कलियुगामध्ये. आम्हाला बाबा वाचताच येत नाही तर आमचं उद्धार काय न होईल. महाराजांनी पुढचं सगळं नियोजन करून सांगितलं होतं, म्हणजे तुम्हाला गीताय वाचता नाही येऊ द्या, भागवतही वाचता नाही येऊ द्या. म्हणजे ज्ञानेश्वरी गण सोपी केली नाथ आणि भागवत, पण ते वाचता येत काळातच गेलं नाही. म्हणजे आमचा उद्धार काय, त्याच्याकरता सुद्धा एक साधन सांगितलं. काय सांगितलं?
मुद्दा ध्यानात नाही आला तुमच्या. 3 पर्याय सांगितले का मी. गीता, भागवत, श्रवणाचा फायदा तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. आहे तो फायदा, श्रवणाचा फायदा. आता प्रमाणाची तिथं काय श्रवणाचे विषय राज्य भवानी. आपला मुद्दा असा, प्रश्न असा आहे, 3 पर्याय सांगितले महाराजांनी. गीता, पण एखाद्याला श्रवणाला सवड नाही, श्रवण केलं ऐकलं तर ते कळत नाही. त्याच्याकरता एक मुद्दा काय सांगितला. अखंड चिंतन विठ्ठल राजमार्ग सांगितला. अखंड चिंतन. आपल्याला चिंतन जास्त आवडतं का बाकीचं जास्त आवडतं. चिंतनात मन लागत कुठे आपलं, लागत का. चिंतनात मन नाही लागत, बाकीच्या ठिकाणी मन लागतं. प्रत्येकाचा प्रश्न आहे. चिंतनाला बसलं का दुसरं समोर काहीतरी येतं म्हणून. त्याच्याकरता संतांनी हे सगळं जे केलं सत्संग हा त्याच्याकरता आहे. सत्संगामध्ये चिंतन सुद्धा घडतं, श्रवण सुद्धा घडतं, सगळं घडतं. आता याचा महिमा कीर्तन संतांनी भरपूर सांगितलेलं. आपल्याला तिकडे जायचं ना. आपला शेवटचा मुद्दा असा आहे, अखंड चिंतन विठोबाचे. महाराजांचं असं एक प्रमाणे काय न हे केले एका चिंतीचा विठ्ठले. काय प्रश्न असन आपला, असून गरण काय असन. सगळ्यात मोठं दुःख मृत्यूचं दुःख आहे. सगळ्यात मोठं. बरेच वर्णन केले. जन्माचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, गर्भाचं दुःख शंकराचार्यांनी पुनरुत्ती जननम. आपल्याला सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर मृत्यूचं दुःख आहे. एक विंचू चावल्यानंतर किती वेदना होतात. शास्त्रकारांनी त्याचं हे केलं. ज्यावेळेस आपल्याला शेवट शरीर ठेवायचं ना, त्यावेळेस आतलं जे सूक्ष्म देह काढला जातो ना या सूक्ष्म देहातून, त्यावेळेस त्याच्या वेदना होतात ना. काही लोक आरडात्यात शेवटी, नंतर काही घाबरत्यात, काही अटॅक येतो. काय येतो. ती मंडळी येतात ना ह्याला, त्यांना पाहून आणि काढताना किती वेदना होतात याचं वर्णन केलं. 1000 विंचू एका वेळेला चावल्यानंतर ते वेदना होतात म्हणले. आयुष्यभर केलेलं त्यानं भजन आहे, नामस्मरण. ज्याचं नारळ असं करुटीला सोडलंय परिपक्व अवस्थेला गेला ना, त्याला त्याची भीती नाही, त्याला काहीच नाही. भगवंताला सांगितलं, माझे जे भक्त आहे त्यांचं ते गिऱ्हाईक नाही, त्यांना काहीच नाही, काही दुःखच लागत नाही. त्याला सहज तो शरीर ठेवतो. काळ झाकलिया घटीचा दिवा. सहज जाणं येणार. कारण तो देहात असतानाच व्यापक झालेला असतो, मुक्त झालेला असतो. देहात असतानाच करुटीला सोडलेला असतो. आपण चिटकलेलो आहे आणि ते सोडण्याकरताच हा सत्संग आहे. एवढं कसं करताय. पुण्यती ती त्यांची, पण फायदा आपला आहे ना. आता त्यांचा फायदा हे सगळं पुण्य त्यांना प्राप्त होत असतं नाही का. त्यांना फार उत्तम गती मिळालेली. आता ते काय त्याच्याबद्दल काय सांगावं आपण. काय दिव्य जाणं असतं, अगोदर जाणं म्हणजे काय सामान्य असतं काही, आणि सहज नंतर फार त्रास होतो शरीर जर थकल्यानंतर. वर्णन केलं. नाकमुख गोळू लागली लाळ आणि आपलीच मंडळी हाड करतात म्हणतात. हाड कोणाची करतात. असं सहज दिव्य जाणं किती
सगळं कृतार्थ झालेलं आपल्या हातानं, सगळं व्यवस्थित लग्न वगैरे सगळं झाले, सहज जाणं असतं. हे दिव्य जाणं आहे. त्याच्याकरता काय अखंड चिंतन, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन. महाराज ज्याला निव्वळ चिंतन आवडतं ना, नाम गाऊ नाम नाम विठोबाला आम्ही दैवाचे दैवा, त्याला काहीच करायची गरज नाही. काही फक्त भगवंताच्या चिंतनाना जीवनमुक्त नाही, विधी अवस्था प्राप्त झालेली. आता आत्माराम बाबा काय करतात बरं, सारखी चिंतनाची, दुसरं काही करतात? मंडळीचे बाबा बहुतेक मंडळी तुम्ही जाऊन आलेले, विधी म्हणतात ना त्याला, विधी आत्माराम बाबा. विधी अवस्था कशाने प्राप्त झाली? अखंड चिंतन चालू, अखंड चिंतन विठोबाचे. काय नोहे केले का चिंतिका विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. म्हणून त्या भगवंताचं मोठ्या प्रेमानं नामस्मरण करावं, आयुष्यभर करावं. सुरुवातीला येणार नाही ते, हसाना घ्यावा लागेल आपल्याला. सुरुवातीला जोपर्यंत पाठ आहे चित्तामध्ये तोपर्यंत नाम येणार नाही. प्रेम यायला काय लगेच कसं काय प्रेम येईल? जाळावं लागलं अगोदर, हळूहळू जळून जळून सत्संगाना, संतांच्या कृपेना, नामस्मरणाला सगळं पाप जळून. तुका म्हणे तिथं करा रे ये हो निगो. चिंतनाचं फळ नाही. आपल्याला काय असं वाटतं, आपण हे शास्त्र पाय ते पाय, पण जे भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती म्हणलं ना, का म्हणलं? भोळ्यांचा विश्वास बसतो. संतांनी सांगितलं ना, सांगतो तुम्हाशी भजारे, ते नामस्मरण करणार, ते अजिबात शंकाच घेणार नाही. किती सोपा राजमार्ग आहे. ते निंबोरे ताई, ते मालक तुम्ही पाहिले, ते तर लईच भोळे होते. इतके भोळे होते ना, दोघंच पावल्या धरून हरिपाठ करायची घरी, दोघंच पावल्या धरून दोघांचं जास्त चालायचं. कारण बाकीची पोरं बिरं सगळे नोकरीला जे असायचे ते दोघंच असायचे, ते कामाला होते. सुरुवातीच्या काळाच्या अशा चिंतन करायच्या ना, इतकं भोळं इतकं शुद्ध ना, चिंतनाला त्यांचं आवरून बिवरून दिलं का मग चिंतनाला बसायचं त्या, बरं का. अजून ते आहेत, मला गेले पण ते आहेत अजून. त्यांचं दबा बिबा करून दिला का असं बेस्ट पैकी देवाच्या पुढं दिवा वगैरे लावायच्या, चिंतनाला बसायच्या. नंतर इतका चिंतनामध्ये त्यांची प्रगती झाली ना, त्यांना उठावं लागायचं नंतर चिंतनातून. एकदा असा प्रसंग आला होता त्यांच्या जीवनामध्ये, सकाळी डबा करून दिला आणि मालक गेले त्याजवळ, असा बसल्या चिंतनाला, मन एकरूप ब्रह्मानंदी लागली टाळीन कोण द्या ते सांभाळी. ते मालक आले 5 वाजता, ते चिंतनाला बसेल होती. कुठे गेला आठव नाठव गेला, आज सुद्धा आज झाला स्वयं. आपल्याला कोणाची स्तुती नाही करायची. जगद्गुरूंनी जे साधन सांगितलं अखंड चिंतन, फल काय त्याच्यावालं? फल काय त्याच्यावालं? बोलणं फार सोपं असतं, इथं बोलणं तर फार सोपं असतं.
त्यांचे मालक ज्या वेळेस गेले त्या अंत्यविधीला आम्ही होतो. अधिकारी काय असतो, काय अधिकार असतो परमार्थाचे आयुष्यात पहिल्यांदा पाहिजे. आणि काय ते लय वयस्कर झाले असं नाही ना. त्यांच्या विधीला आम्ही ज्यावेळेस गेलो होतो, एखादा महात्मा जसा असतो ना महात्मा, तसे आता शांत वाटते. जिचा मालक गेलाय लय बोलणारे पाहिले, वेळ आली का मोठमोठ्या नारडात लय बोलणारे पाहिले. पण आयुष्यामध्ये एक अधिकारी पाहिले की शांत, एखादा साधू जसा असतो ना, एखादा महात्मा त्याच्या मस्तीमध्ये असतो ना, अशी शांत होती. बाकीचे गणपत म्हणायचे तू रडत का नाही, तिला म्हणायची. मालक आता आम्ही प्रत्यक्ष पाहिलं ती घटना, प्रत्यक्ष पाहिली. तिचा मालक ज्या वेळेस सगळा विधी होती, शांत होती, अशी एखादं लहान पोरं असन शांत, काही तिच्यावर कोणताच परिणाम नव्हता. कशाचा परिणाम आहे हा? अखंड चिंतन. चिंतन म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. चिंतनानं काय होत असेल बरं? काय होतं चिंतना? स्वरूप प्राप्त होतं आपल्याला. आपण पांडुरंगाचं चिंतन करतो. पांडुरंग कसा आहे? पांडुरंगाच्या ठिकाणी आहे का काही? सच्चित आनंद स्वरूप आहे त्याच्यावाला. याचं चिंतन करतो ना, ते स्वरूप आपल्याला प्राप्त होत असते एक दिवस. म्हणून भागवतामध्ये नाथांनी भिंगुरटीचं उदाहरण दिलंय. भ्रमरीच्या ध्यासी भ्रमरीच होईल, जीवित्व जाय पालटोनी. हे दृष्टांत आहे. ती आळे असती ना, ती काय करते? चिंतन करते का काय करते? ती चिंतनच करते. चिंतनच करते ती. रात्री विषय आला होता ना शिशुपालाचा, मामाचा. भागवतामध्ये चिंतन घडलं त्यांच्यावाला विरोधी भक्तीमध्ये. समस्त मामाला नंतर पुढे देवच दिसायला लागला. कसे तरी देवच दिसतात, चिंतनच देवाचं करतो विरोधाना ना. चिंतनानं ते स्वरूप प्राप्त होत असतं. कुठेही कृष्णच, कुठेही कृष्ण. मामाला विरोधी भक्तीमध्ये लई चिंतन होत असतं. सारखा तो कृष्णच दिसतोय ना, तास खाता पिता जेवताना कुठेही कृष्ण. वाढून घेतलं का कृष्ण. कशाचा परिणाम आहे हा? परिणाम कशाचा? अखंड चिंतन. चिंतनाची शक्ती फार मोठी आहे. म्हणून ती भ्रमरी सारखी चिंतन करते. ती आई भ्रमरी आणि माशी घर करते ना, तो दृष्टांत नाथांनी भागवतात दिलाय. कुंभारी नाही का. सिद्धांत असा आहे, आपण भगवंताचं चिंतन करायचं. परब्रह्माच्या ध्यासे परब्रह्म होईजे, जीवित्व जाय पालटोनी. विठ्ठल मध्ये तो जीवची परी तुके महेशाची. तो जीव शिव होतोय. होतं काय दुसरं? जीवच येतो, आवरण नष्ट होतं, त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि जीव काय होतो? शिव. म्हणून तुकिता तुला नेशी ब्रह्म तुकाशी आले का. जी हा एक परिवर्तन होतंय, पण होतं कशाना? अखंड चिंतना. म्हणून आपण ग्रस्ती मंडळी पुढे वेळ आपल्याला परमार्थाला आपल्याला कधीही उठावं लागत शेतीमध्ये. अर्ध्या रात्री आपल्याला पाणी भरायला जावं लागतं. आपलं परमार्थ चाकुरीतच होईल याची गॅरंटी नाही. पण आपण बारे देता भगवंताचं नामस्मरण करताना येणार का आपल्याला? काय नाथाने सांगितलं, फार भांडताना करता येईल म्हणले. नाथांच्या हरिपाठात आपले तसं झालं होतं. त्या कंस मामाला तसं झालं होतं. सर्व कार्य करता हरी बोला विठ्ठल. आपली भगवंताकडे दुसरं काही मागणंच नाही ना. काय हेची दान देगा देवा तुझा विचारण भावा. मागणीच नाही ना. महाराजांची जी मागणी तीच आपण मागणी करायची. आपल्याला वेगळं मागायला आपल्याला काय सुचायचंय तरी. म्हणजे आपल्या चित्ता सारखा अखंड चिंतन शेवट भगवंताचं नामस्मरण करता 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 हे आपलं थोडं रूपक घोंगडीचं केलं. कशा करता केलं? भगवंताची घोंगडी म्हणजे भगवंताचं स्वरूप कसं आहे, आपली घोंगडी म्हणजे आपलं स्वरूप कसं आहे, त्याने तिप्रमाणे लिहिलं ना. रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा भजे त्या हरिहरा शरण जाई. म्हणजे याची घोंगडीचं रूपक केलंय. आपली घोंगडी कशी आहे आणि देवाची घोंगडी कशी आहे?
काय माऊलीचं ते असं मामाने महाराज असं बारीक त्याच्यावर असं थोडा विचार केला पाहिजे. मग काय ती आपली घोंगडी ती आपली घोंगडी नवा थाई याला काय सगळं अध्यात्म आलंय होते या अभंगामध्ये आणि भगवंताची घोंगडी सुद्धा त्याच्यात चरणात सांगितली. सच्चिकान षडगुण गोंडी. कोणती गोंडी आता कोणती गोंडी काय कळायचंय आपल्या सारख्याला. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवर्य म्हणलं. गुणवर्य नुसते गुण नाही गुण वेगळे आणि गुणवर्य वसती जेथ तया म्हणते भगवंत विठ्ठल. कशी जरी असली आपल्याला पण स्वरूपानं देव होता येते. आपल्याला स्वरूपानं व्हायचं. आपल्याला हे काय हे तर टाकावंच लागणार. हे पंचमहाभूताचं उष्णती आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. अडाणी लोक सुद्धा कुणी गेल्यानंतर समजून सांगायचे म्हातारे माणूस आत्मा कुठं मरत असतो का म्हणले. आत्मा कुठं जात असतो का. जात ही मातीच होती म्हणले. आपल्याला ती समजून सांगतात. तिने शास्त्र ऐकेलं असं ना कुठं तरी कथा कीर्तनातून. म्हणून गीता भागवत करीची सर्वांना अखंड चिंतन जीवनात चिंतन घडावं. बाकीच्या गोष्ट घडू न घडू भगवंताचं चिंतनानं जे अंतकरणात परिवर्तन होतं ना हे फार दिव्य होतं महाराज. अंतकरण बदलत आपलं बरं. परमार्थ हा परिवर्तनाचा विषय करमणूक नाही. श्रवणी कीर्तनी झाली ती हो कनकाधिक जाण पराभक्त. अंतकरणात बदल झाला पाहिजे आपल्याला. परिवर्तन म्हणून संतांनी फार आपल्याला सोपं करून सांगितलं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. म्हणून त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या प्रेमानं आपण एकदा भजन करू. Thank you.